नमस्कार मित्रांनो, आज आपण हाऊ टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स हा भाग लर्न करणार आहोत. 11 BK बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी मधील पार्ट 2 आपण लर्न करत आहोत. सो एव्हरी टाइम अ बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक प्लेस द डिटेल ऑफ इट्स मेड इन प्रायमरी बुक्स. ओके, दीज एंट्रीज आर देन पोस्टेड टू लेजर. आपल्या सर्वांना माहीत आहे, जेव्हा जेव्हा एखादी ट्रान्झॅक्शन घडत असते त्याची एंट्री प्रायमरी बुकमध्ये केली जाते. त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन कुठे असते? प्रायमरी बुकमध्ये. आणि त्याच इन्फॉर्मेशनची एंट्री नंतर कुठे केली जाते? आपण लेजरमध्ये करतो. मीन्स ट्रान्झॅक्शन, देन जर्नल, अँड विथ द हेल्प ऑफ जर्नल वी आर गोइंग टू प्रिपेअर लेजर. So at the end of financial year, the ledger account are balance and closing balance of each ledger account is determined. तर आपण काय करतो? वर्षाच्या शेवटी आपण लेजर बॅलन्सिंग काढतो. म्हणजे पोस्टिंग केल्यानंतर जे काही लेजरची पोस्टिंग असते ती पोस्टिंग केल्यानंतर ते बॅलन्सिंग काढतो. आणि बॅलन्सिंग काढून काय करतो? आपण ट्रायल बॅलन्स बघतो. जसं आपण मागे बघितलं असेल बघा, या ठिकाणी लेजरमध्ये आपण बघितलं होतं बघा. सो विथ द हेल्प ऑफ लेजर वी आर गोइंग टू प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. हे जे काही क्लोजिंग बॅलन्सेस असतात, फॉर एक्झाम्पल आता हा पेज नंबर बघा 111 वरती तुम्हाला दिलेला आहे. तर हा काय झाला? तुमचा ट्रायल म्हणजे ट्रान्झॅक्शन झाले. हे काय झालं? तुमचं ओपनिंग बॅलन्स झालं. तर हे झाले ट्रान्झॅक्शन आणि हे काय झालं? तुमचं जर्नल. आणि विथ द हेल्प ऑफ दिस जर्नल वी आर गोइंग टू प्रिपेअर लेजर. आणि जे काही आपण बॅलन्स असतात हे आपण काय करतो? जे ओपनिंग बॅलन्स आहे म्हणजे हा क्लोजिंग बॅलन्स जो असतो तो आपण ट्रान्सफर करतो ऑन अपोजिट साईडला. आणि तो बॅलन्स आपण कुठे घेतो? ट्रायल बॅलन्समध्ये. जसं परचेस अकाउंटचं बॅलन्स आहे बघा, इथे आपण कुठे घेतले? परचेस अकाउंटचं बॅलन्स बघू शकता तुम्ही, डेबिटला घेतले. त्याप्रमाणे ऋषी अकाउंट 8,000 रुपये. तर ऋषी अकाउंटचे बॅलन्स कुठे आहे? तुमचं क्रेडिटला आहे. तर हे 8,000 रुपये. इट मीन्स दॅट हे जे काही ओपनिंग बॅलन्सेस आहे, जर डेबिटला असेल तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला, आणि जर क्रेडिटला असेल तर ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला. तर आपण अशा प्रकारे काय करतो? ट्रायल बॅलन्स करतो. आणि ह्या ट्रायल बॅलन्सच्या मदतीनं आपण काय करणार आहोत? फायनल अकाउंट तयार करणार आहोत. सो ट्रायल बॅलन्स इज द फर्स्ट स्टेज. अँड देन नंतर पुढे आपण काय करणार आहोत? विथ द हेल्प ऑफ ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट वी आर गोइंग टू प्रिपेअर फायनल अकाउंट. So there may be a debit or credit balance. With the help of this balance, trial balance is prepared. आत्ताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ट्रायल बॅलन्सचं बॅलन्स हे डेबिट किंवा क्रेडिट असू शकतं. आणि देन दिस टर्न हेल्प प्रिपेरिंग ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आणि त्यानंतर आपण काय करणार आहोत? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट तयार करणार आहोत. त्यालाच आपण काय म्हणतो? फायनल अकाउंट असं म्हणतो. तर हे आपल्याला याच्या आधारे आपण सांगू शकतो. तर फायनल अकाउंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी समावेश होतो? मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट अँड बॅलन्स शीट. पण आपल्या इथे एक नोट सांगितलेली आहे काय, की यावर्षी आणि पुढच्या वर्षी फक्त आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट करणार आहोत. मीन्स वी आर नॉट गोइंग टू प्रिपेअर मॅन्युफॅक्चर अकाउंट, वी आर नॉट गोइंग टू प्रिपेअर हिअर प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. तर आपण हे अकाउंट या ठिकाणी करणार नाहीये. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आपल्याला कुठला? आता ट्रेडिंग अकाउंट. पहिल्यांदा आपण बघूया ट्रेडिंग अकाउंट, नंतर बघूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि नंतर बघूया बॅलन्स शीट बघूया. सो ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय? सो ट्रेडिंग अकाउंट विच गिव्स द ओव्हरऑल प्रिव्ह्यू ऑफ ऑल ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपल्याला सर्व ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीचं ओव्हरऑल म्हणजे संपूर्ण त्या ठिकाणी त्याचं पुनरावलोकन आपल्याला करता येतं. द एक्सपेन्सेस अँड लॉसेस रिलेटिंग टू ट्रेडिंग activities are debited to this account, and outward movement of goods and stock of goods at the end of the year are recorded at the credit side of this account. बघा, तर हा ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्म आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आपण ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस दाखवतो. या ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ओपनिंग स्टॉक न होत असते आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण लिहित असतो. आणि आउटवर्ड मुवमेंट ऑफ स्टॉक्स रेकॉर्डेड ऑन क्रेडिट साईड. याचा अर्थ काय? सेल्स म्हणजेच काय? स्टॉक ऑफ गुड्स, सेल ऑफ गुड्स. नंतर इथं सेल्स रिटर्न म्हणजे काय? गुड्स रिटर्न बाय द कस्टमर किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे या ठिकाणी ज्या काही ट्रान्झॅक्शन असतात ते आउटवर्ड मुवमेंट म्हणजे आपल्या बिझनेसमधून गुड्स जे आउटवर्ड जातात म्हणजे बाहेर पडतात तेव्हा त्याची एंट्री आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण करत असतो. सो हिअर बघा काय काय तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. ट्रेडिंग साईड ऑफ डेबिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट इन्क्लूड ॲक्टिव्हिटीज सच एज ओपनिंग स्टॉक, परचेस, ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस, फॉर एक्झाम्पल वेजेस, फ्रेट,
कॅरेज इनवर्ड कोल, गॅस, फ्यूल, वॉटर, मॅन्युफॅक्चरिंग, डायरेक्ट एक्सपेन्सेस. सिमिलरली क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट इन्क्लूड क्लोजिंग स्टॉक, सेल्स रिटर्न. तर थोडक्यात काय या ठिकाणी सांगितलंय तुम्हाला की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला कोणकोणते येतात. तर या अकाउंटची सुरुवात ओपनिंग स्टॉकने करायची आणि शेवटी क्लोजिंग स्टॉक लिहिणं आवश्यक आहे. जर ग्रॉस प्रॉफिट आला तर डेबिटला आणि ग्रॉस लॉस आला तर क्रेडिटला. तर या ठिकाणी बघा मेन इम्पॉर्टंट बॅलन्सबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. सो ट्रेडिंग अकाउंट इज नॉमिनल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंटचा रूल्स आपल्या सर्वांना माहीत आहे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. म्हणजे आपल्या बिझनेसला जर बिझनेसमध्ये आपण जर एक्सपेन्सेस केलं असेल तर डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत आणि डायरेक्ट इन्कम असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेणार आहोत. सो वाय वी आर गोइंग टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट टू नो ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. आपल्या बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट होऊ शकतो किंवा ग्रॉस लॉस होऊ शकतो, तो आपण बघणार आहोत. सो नाव इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटचे जे इम्पॉर्टंट टर्म्स आहेत त्याबद्दल आपण लर्न करूया. सो फर्स्ट वन इज स्टॉक. गुड्स दॅट आर अनसोल्ड आर कॉल्ड स्टॉक. बघा ॲक्च्युली काय माहिती आहे का, स्टॉक म्हणजे काय की जो माल अद्याप विकलेला नाही. सच स्टॉक विच रिमेन इन द बिझनेस विच इज नॉट सॉल्ड बाय द कन्सर्न, त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी स्टॉक असं म्हणतो. त्यानंतर आपल्याला बघायचं पुढे ओपनिंग स्टॉक. इट रेफर टू अनसोल्ड गुड्स ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर. ॲक्च्युली काय माहिती आहे का, आपण जेव्हा अकाउंट तयार करतो तर अकाउंट तयार करत असताना बघा आपल्याला अशी इन्फॉर्मेशन या ठिकाणी हेडिंगला लिहावी लागते. ट्रेडिंग अकाउंट ऑफ संगीता ट्रेडर्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आपलं जे फायनान्शियल इयर असतं ना ते काय असतं 1 एप्रिलला स्टार्ट होत असते. जसं की आता इथं 31 मार्च 2019 सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय की आपण या बिझनेसची सुरुवात कधी केली असेल 1 एप्रिल 2018 मध्ये केली असेल. मीन्स स्टॉक विच इज ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर आहे का नाही. आता इथं काय सांगितलं तुम्हाला बिगिनिंग ऑफ द इयर. बिगिनिंग ऑफ द इयर म्हणजे काय, समजा आता हा वर्षाचा शेवट आहे, इथं क्लोजिंग स्टॉक सांगितलंय तर नेक्स्ट अकाउंटिंग इयर काय असणार आहे. हा अकाउंटिंग इयर काय झाला तुमचा 18 आणि 19 झाला. तर नेक्स्ट अकाउंटिंग इयर काय असणार आहे 19 अँड 20. म्हणजेच काय 1 एप्रिल 2019 टू 31 मार्च 2020 असणार आहे. सो 31 मार्च 2019चा जो काय हा स्टॉक आहे तो स्टॉक हा जो स्टॉक आहे दॅट स्टॉक बिकम्स ओपनिंग स्टॉक फॉर द नेक्स्ट अकाउंटिंग इयर. तर क्लोजिंग स्टॉक ऑफ द लास्ट इयर बिकम्स ओपनिंग स्टॉक ऑफ फॉर द करंट इयर. तर मागच्या वर्षाचा जो शेवटचा स्टॉक असतो तो चालू वर्षाचा ओपनिंग स्टॉक असतो. सो क्लोजिंग स्टॉक. तर क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय द अनसोल्ड गुड्स ऑन लास्ट डे ऑफ द अकाउंटिंग पिरियड. म्हणजे वर्षाच्या शेवटी ज्या दिवशी आपल्याकडे स्टॉक शिल्लक असेल त्याला आपण क्लोजिंग स्टॉक असं म्हणतो. सो दिस इज ऑलवेज व्हॅल्यूड कॉस्ट प्राइस ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. क्लोजिंग स्टॉक इज क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. इट इज रेकॉर्डेड ऑन असेट साईड. बघा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला क्लोजिंग स्टॉकचे ॲडजस्टमेंट असतेच. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय क्लोजिंग स्टॉक कॉस्ट प्राइस ₹37,000 अँड मार्केट प्राइस 40,000. म्हणजे क्लोजिंग स्टॉक जनरली दोन प्रकारचा असतो. एक असतो तुमचा कॉस्ट प्राइस आणि दुसरा असतो मार्केट प्राइस. बट वेन एव्हर वी आर गोइंग टू कन्सिडर क्लोजिंग स्टॉक दॅट शुड बी विच एव्हर इज लेस. आता या ठिकाणी कॉस्ट प्राइस कमी आहे का मार्केट प्राइस कमी आहे तर कॉस्ट प्राइस. तर आपण ती विचारत घेतो किंवा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये क्लोजिंग स्टॉक असतो. फक्त इथं सांगितलंय फक्त क्लोजिंग स्टॉक तर आपण ते क्लोजिंग स्टॉकच घेणार आहोत. इथं पण क्लोजिंग स्टॉकच सांगितलेलं आहे. इथं तुम्हाला काय सांगितलेलं आहे क्लोजिंग स्टॉक कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस सांगितले. बघा इथं कॉस्ट प्राइस जास्त आहे आणि इथं मार्केट प्राइस कमी आहे. आणि इथं मगाशी काय सांगितलं होतं तुम्हाला कॉस्ट प्राइस कमी आणि मार्केट प्राइस जास्त. काही राहू शकतं. सो वी हॅव टू कन्सिडर विच एव्हर लेस. आता या ठिकाणी मार्केट प्राइस कमी आहे तर आपण क्लोजिंग स्टॉकचा परिणाम एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला घेतो आणि दुसरा परिणाम आपण बॅलन्स शीटच्या असेटला करतो. हा परिणाम याला TC असं म्हणतात आणि याला म्हणतात असेट असं म्हणतात. सो हिअर क्लोजिंग स्टॉकबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे बिकॉज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट. नियर अबाउट 99% प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट विचारली जाते. आता परचेसेस. सो देर विल बी नो प्रॉब्लेम विदाउट परचेसेस. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे इम्पॉर्टंट असणारच आहे.
परचेस आणि सेल्स असल्याशिवाय बिझनेसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणारच नाही. म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला कंपल्सरी परचेसेस असणारच आहे. तर परचेस म्हणजे काय? खरेदी. सो दिस इन्क्लूड परचेस ऑफ गुड्स अँड नॉट परचेस ऑफ असेट. म्हणजे आपण इथं परचेस ऑफ असेट घेत नाही. परचेस ऑफ असेट आपण कुठं दाखवतो? बॅलन्स शीटच्या असेटला दाखवतो, आहे का नाही? जसं की आपल्या इथं माहीत आहे बघा, हे जसं की परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, हे सगळं ॲसेटला दाखवतो. हिअर वी आर गोइंग टू रेकॉर्ड ओनली गुड्स परचेस. परचेस ऑफ गुड्स मे बी ऑन द बेसिस ऑफ कॅश अँड क्रेडिट. आपण दोन प्रकारे परचेस करू शकतो. एक तर ती कॅश परचेसर होऊ शकते किंवा क्रेडिट परचेसर होऊ शकते. आता कॅश परचेस म्हणजे काय? वेन वी आर गोइंग टू परचेस गुड्स ऑन कॅश बेसिस मीन्स हिअर गुड्स कम्स इन अँड कॅश गोज आउट, दॅट इज कॉल्ड कॅश परचेस. क्रेडिट परचेस म्हणजे काय? जेव्हा आपण उधारीवर माल खरेदी करतो. उधारीवर म्हणजे काय? वी बॉट गुड्स ऑन क्रेडिट बेसिस बट द अमाऊंट इज नॉट पेड बाय अस. म्हणजे त्याची रक्कम आपण अद्याप पेड केली नसेल त्याला आपण काय म्हणतो? क्रेडिट परचेस म्हणतो. परचेस रिटर्न आर डिडक्टेड म्हणजे लेस फ्रॉम द टोटल परचेस अँड देअर आफ्टर नेट परचेस आर रेकॉर्डेड इन द ऑन द डेबिट साईड. बघा आता या ठिकाणी जे काही परचेस असतात, आता ग्रॉस परचेस आणि नेट परचेस मधला फरक सांगतो. जसं हा काय? ग्रॉस परचेस आहे आणि नेट परचेस मीन्स आफ्टर डिडक्शन ऑफ परचेस रिटर्न. म्हणजे या 1,90,000तून 6,400 वजा केल्यानंतर 1,83,600 जी काही रक्कम येते त्याला आपण नेट परचेस म्हणतो. सो नेट परचेस वी हॅव टू रेकॉर्ड इन आउटर कॉलम, वेअर ॲज ग्रॉस परचेस वी हॅव टू शो इनर कॉलम अँड वी हॅव टू लेस फ्रॉम दॅट परचेस वी हॅव टू लेस परचेस रिटर्न फ्रॉम परचेसेस. तर आपण परचेस रिटर्न काय करतो? परचेसमधून लेस करणं आवश्यक आहे. देन सेल्स. सेल्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आयटम ऑफ एव्हरी प्रॉब्लेम. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हा सेल्स तुम्हाला दिलेलाच असतो. ज्याप्रमाणे आपण उधारीवर माल खरेदी करतो किंवा रोखीनं माल खरेदी करतो, तसं इथं सुद्धा समटाइम्स वी ऑल्सो सोल्ड गुड्स ऑन कॅश बेसिस ऑर क्रेडिट बेसिस. जर आपण रोखीनं माल विकला असेल तर त्याला आपण कॅश सेल्स असं म्हणणार आहोत आणि जर उधारी माल विकला असेल त्याला क्रेडिट सेल्स असं म्हणतो. मीन्स वेन वी सोल्ड गुड्स ऑन कॅश बेसिस मीन्स कॅश रिसिव्ड अँड गुड्स गोज आउट फ्रॉम द बिझनेस कन्सर्न, दॅट इज कॉल्ड कॅश सेल्स. क्रेडिट सेल्स मीन्स वी सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस बट अमाऊंट वी आर नॉट गेटिंग इमिडिएटली. तर इथं सुद्धा सेम आहे. या ठिकाणी वी आर गोइंग टू रेकॉर्ड ओनली सेल ऑफ गुड्स. इथं फक्त गुड्स सेल्सची एंट्री होते, नॉट सेल ऑफ असेट. असेटची एंट्री इथं होत नसते. सेल ऑफ गुड्स मे बी ऑन द बेसिस ऑफ कॅश और क्रेडिट मी तुम्हाला सांगितलंय. इथं सुद्धा सेम टू सेम. या ठिकाणी नेट सेल्स. नेट सेल्स मीन्स सेल्स आफ्टर डिडक्शन ऑफ सेल्स रिटर्न. म्हणजे सेल्समधून सेल्स रिटर्न वजा केल्यानंतर जी काय अमाऊंट येते त्याला आपण सेल्स रिटर्न म्हणतो. तर बघा इथं ग्रॉस सेल्स काय तुमचं 3,80,000 आहे. तर नेट सेल्स काय झालं तुमचं 3,56,000. का? तर सेल्स रिटर्न आपण काय करतो? मायनस करतो. देअर आफ्टर डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स सच type of expenses which is directly related to manufacturing activity of the business concern. आपण काय करतो माहिती आहे का? बिझनेस करत असताना डायरेक्ट जो खर्च असतो, जसं की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे प्रोडक्शनसाठी जो काही करावा लागणारा खर्च आहे त्याला आपण काय म्हणतो? डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो. सो ऑल नॉमिनल अकाउंट, सर्व नॉमिनल अकाउंट असतात ना, जसं की वेजेस आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, फॅक्टरी लाईटिंग. आता इथं एक्झाम्पल दिले तुम्हाला. फॅक्टरी संबंधी वेगवेगळे खर्च राहू शकतात. उदाहरणार्थ हिटिंग अँड लाईटिंग राहू शकतो, फॅक्टरी इन्शुरन्स राहू शकतो. सो फॅक्टरी रेंट, फॅक्टरी लाईटिंग, फॅक्टरी इन्शुरन्स. सो ऑल फॅक्टरी किंवा आपण वेअरहाऊस एक्सपेन्सेस, वेअरहाऊस रेंट. तर थोडक्यात काय की कारखान्यासंबंधीचा जो काही खर्च असेल तो आपण इथं दाखवतो. जसं फ्रेट अँड कॅरेज इनवर्ड. आपण कारखान्यात माल आणत असतानाचा खर्च असेल, कस्टम ड्युटी आहे, आयात शुल्क आहे, मजुरी आहे. दोज पर्सन हू वर्क्स इन फॅक्टरी वी हॅव टू पेड वेजेस. जे लोक आपल्या कारखान्यात काम करतात त्यांना आपल्याला वेजेस द्यावं लागतं. कोल, गॅस, फ्यूल. हे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपल्याला कोळसा लागतो, गॅस लागतं, फ्यूल लागतं, ते आपण या ठिकाणी नोंदवतो. इथं पण अजून एक काही मोठी पॉवर आहे, हिटिंग आहे, लाईटिंग आहे. असे काही अनेक खर्च या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस असतात. किंवा आपल्याला वर्क्स मॅनेजर सॅलरी असेल किंवा हा प्रोडक्टिव्ह वेजेस असा सुद्धा खर्च येऊ शकतो. रॉयल्टी ऑन प्रोडक्शन असा येऊ शकतो. सो ऑल दीज आर डायरेक्ट एक्सपेन्सेस. ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॉमिनल अकाउंट. सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. तर हा सुद्धा नॉमिनल अकाउंटचा एक्झाम्पल आहे. तर इथं काय असणार तुमचं? ऑल डायरेक्ट इन्कम किंवा गुड्स आउटवर्ड. म्हणजे तुम्हाला कुठलेही समजा गुड्स संबंधी असेल, जसं सेल ऑफ गुड्स असेल किंवा रिटर्न
ऑफ गुड्स असेल किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, काही वेळेस आपण वस्तू मोफत वाटप करत असतो आपल्या बिझनेसची जास्तीत जाहिरात व्हावी म्हणून, किंवा गुड्स टेकन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, आपण स्वतःसाठी यूजसाठी आपण गुड्स घेत असेल, क्लोजिंग स्टॉक म्हणजे स्टॉक ऑफ गुड्स असेल. आता ग्रॉस लॉस हा डिफरन्स असतो. सो माय डिअर फ्रेंड्स, वी विल लर्न अबाउट द प्रॉब्लेम इन द नेक्स्ट व्हिडिओ. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल आणि बेल आयकॉनवरती क्लिक करण्यास विसरू नका. कारण का तुम्हाला लेटेस्ट नोटिफिकेशन पाहिजे असतील, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला क्लिक करण्यास विसरू नका. सो हा ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्मा आहे, तो कमीत कमी 2 ते 3 वेळा तुम्ही लिहा, म्हणजे तुम्हाला हा प्रोफॉर्मा पाठ असायला पाहिजे, तरच तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. थँक्यू.